नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, जेव्हा असं आपण म्हणतो की आज आव्हानं आहे, तेव्हा जागतिक पातळीवरती अनेक आव्हानांना आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागते. सगळ्यांना सामोरं जावं लागते असं म्हणत असताना तरुणाईच्या दृष्टिकोनातून विचार करताना ही आव्हानं खूप मोठी आहेत. या आव्हानांसाठी सज्ज असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. शिक्षणाचं महत्त्व आपण सगळेच जाणतो, पण त्याचबरोबर असमानता किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून असलेली आव्हानं यांचा विचार करताना तरुणाईने जागतिक पातळीवर सज्ज असणं हे मोलाचं आहे आणि मग त्यासाठी विविधांगी कौशल्य आत्मसात करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वसमावेशक आणि सर्वन्याय्य अशी व्यवस्था असणं महत्त्वाचं आहे हे ओळखून संयुक्त राष्ट्रांनी 2014 साली आजचा दिवस आयोजित केला. 15 जुलै हा जागतिक पातळीवर जागतिक युवा कौशल्य दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच दृष्टिकोनातून आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा हा विशेष भाग. आजचा आपला विषय आहे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त तरुणाईची ऊर्जा, कौशल्याची दिशा. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक उत्तम सुरावडे यांना. सर नमस्कार. नमस्कार ताई. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. आजचे आपले पाहुणे प्राध्यापक उत्तम सुरवाडे या सरांविषयी सांगायचं तर जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ इथे कला विज्ञान आणि पूनमचंद ओंकारदास नाहटा महाविद्यालयात सर कार्यरत आहेत. अध्यापनाबरोबरच गेली 38 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये विविध अभिनव प्रयोग सर राबवतात आणि त्याचबरोबरीने राज्य राष्ट्रीय स्तरावर विविध चर्चासत्र साहित्य संमेलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. कास्ट्राईब शिक्षण संघटनेचे ते राज्य प्रवक्ता आहेत. संगीत विशारद तसंच वाचन, लेखन, गायन, तबलावादन, अभिनय या बरोबरीने विशेष अंकांचं संपादन देखील त्यांनी केलेलं आहे. उत्कृष्ट वक्ता, निवेदक, मुलाखतकार ही त्यांची विशेष ओळख आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सरांनी शिक्षण घेतलंय, पण त्याबरोबरीने त्यांचा जीवन प्रवास हा खडतर पण प्रेरणादायी आहे. शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी करून राज्यस्तरीवर त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झालेले आहेत. पारितोषिक प्राप्त असलेलं हे व्यक्तिमत्व आणि त्यांनी मार्गदर्शन केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना उच्च पदावर अधिकारी म्हणून समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबरीने त्यांची वाटचाल ही सरांना देखील प्रेरणादायी आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सरांशी संवाद साधणार आहोतच. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त हा विशेष भाग आहे. मुळात जागतिक युवा कौशल्य दिन हा 2014 साली जेव्हा प्रस्थापित करण्यात आला तेव्हा त्या पार्श्वभूमीवरती यंदाची थीम आहे शांतता आणि विकास यासाठी कौशल्य आत्मसात करणं. तेव्हा आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी आपला प्रवास आणि आपला अचिव्हमेंट्स या फार वेगळ्या आहेत, त्यासाठी तुमचं कौतुक आहेच आहे. पण बरोबरीने जागतिक युवा कौशल्य दिन आज आपण साजरा करत आहोत. मुळात कौशल्य, छंद आणि विकास या तिन्ही बाबतीमध्ये कशा प्रकारे स्पष्टता असायला हवी त्याविषयी. भाई नमस्कार. मैं मेरा हर काम इबादतों की तरह करता हूँ और सबसे पहले आपको और अपने सभी दर्शकों से तहे दिल से प्रणाम करता हूँ. खरं तर संवादाला सुरुवात करण्याच्या अगोदर न चुकता न विसरता आपलं आणि दूरदर्शनचं मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. कारण विद्यार्थी दशेमध्ये शिकताना खिरोदा इथं मी आयुष्यातला पहिल्यांदा रंगीत टीव्ही बघितला आणि त्या क्षणाला असं वाटायचं तिथल्या त्या निवेदका बघून की आपल्यालाही असं छान बोलता आलं पाहिजे आणि वक्तृत्व कलेची साधना आपण केली पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या समोर जे वेगवेगळे आदर्श आहेत, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत उत्तम कांबळे आणि अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत क्षणाक्षणाची खबरबात ठेवणारे ज्यांना दिव्य दृष्टी ती लाभलेली आहे ते संजय राऊत साहेब आणि रवींद्र मिर्लेकर साहेब हे माझे आदर्श. त्या गुरूंना मी वंदन करतो. आणि संवादाला सुरुवात करण्याच्या अगोदर ज्या आईने मोळी विकून शिकवलं, वेळप्रसंगी भूक जी असते ती स्वतःची ते मारण्याचं कौशल्य तिने आत्मसात केलं, पोटच्या पोराच्या पोटामध्ये 2 घास जावे यासाठी भूक मारण्याचं एक आगळं वेगळं कौशल्य ज्या आईने आत्मसात केलं होतं त्या आईलाही मी वंदन करतो. खरं तर असं म्हणतात की गुरु ईश्वर तात माय गुरुविण जगी थोर काय, ओलांडून विश्व जाय
गुरवे नमः। तेव्हा या साऱ्यांना मी अगत्यपूर्वक वंदन करतो आणि आपल्या प्रश्नाला सामोरं जातो। आपला पहिला प्रश्न जो आपण विचारलेला आहे की युवक आणि कौशल्य आणि छंद या बाबतीमध्ये स्पष्टता कशी असावी? स्पष्टता कशी आहे? खरं म्हटलं ना ताई, तर छंद आणि कौशल्य ह्या परस्परांना पूरक अशा गोष्टी आहेत। कौशल्यातून रोजगार निर्मिती होते, ती माणसाची गरज पण असते, त्याच्यातनं आपल्याला रोजगाराचं साधन मिळतं। परंतु छंद अशी गोष्ट आहे की आपल्याला छंदामधूनही रोजगार उपलब्ध होऊ शकतो। मग तो छंद कलेचाही असू शकेल। माझ्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी छंद जोपासलेला आहे आणि छंदामधूनही त्यांना रोजगार मिळालेला आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की एक 10वी नापास झालेला मुलगा छंद जोपासतो चित्रपटांचा आणि त्याच्यामधनं मग त्या छंदातून एक चित्रपटाची निर्मिती करतो आणि मग सैराटसारखा 100 कोटीचा व्यवसाय करणारा चित्रपट निर्मित होतो। मला असं वाटतं ही छंदामधून मिळालेला तो रोजगार आहे। आणखीन एक ज्वलंत आणि छान उदाहरण मी आपल्याला सांगेल की आपल्या ग्रामीण भागातला एक लिंबाराम असेल की तो तिरंदाजीमध्ये आपलं नाव कमवतो। म्हणजे छंद जो आहे ना, हा आपल्याला रोजगार नक्कीच उपलब्ध करून देऊ शकतो। त्याच्यामध्ये आणखीन कविता आपली राऊत आहे, ती पण आहे, किंवा पाणीपुरी विकणारा अगदी जो क्रिकेटमधला छंद जोपासतो आणि त्याचं कौशल्य आत्मसात करतो आणि भारतीय संघामध्ये तो एक स्वतःचं योगदान देतो। तर मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं छंदामधनं देखील रोजगार मिळू शकतो आणि त्यासाठी युवकांनी छंद जोपासले पाहिजेत आणि त्या छंदामधूनही आपल्याला रोजगार मिळू शकतो, हा ठाम विश्वास माझ्या मनात आहे। म्हणजे छंदाच्या माध्यमातून दिशादर्शनाचं मोठं कार्य जे आहे ते शक्य आहे आणि छंदामधून कौशल्य आत्मसात करण्याची सुद्धा एक वेगळी दृष्टी मिळू शकते असं आपण म्हणता येऊ शकतो। नक्की नक्की सर, या सगळ्याचा विचार करताना मुळात युवा सक्षमीकरण हे महत्त्वाचं आहे, जे आजचं उद्दिष्ट आहे। युवा सक्षमीकरणाकडे वळताना कौशल्याच्या माध्यमातून हे युवा सक्षमीकरण कसं साध्य होऊ शकतं याविषयी? खरं तर युवकांचं जर सक्षमीकरण करायचं असेल तर त्यांनी कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे, कारण कौशल्यच ही माणसाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देतात। नुसतं वैयक्तिक आपलं जे पारंपरिक शिक्षण आहे ते घेऊन भागणार नाही, तर त्यासाठी युवक हा अधिक सक्षम झाला पाहिजे आणि सक्षम होण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी स्वतःला समृद्ध केलं पाहिजे। स्वतः समृद्ध झाला तर कुटुंब समृद्ध होतं, कुटुंब समृद्ध झालं तर समाज समृद्ध होतो आणि समाज समृद्ध झाला तर पर्यायाने देश देखील समृद्ध होतो। म्हणजे तरुणांचं या देशाला सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं योगदान आहे असं मला वाटतं। सर, या सगळ्याचा विचार करताना आता जागतिक पातळीवरची आव्हानं आपल्या युवा पिढीला सामोरे जायचे। एक सुसंस्कृत, सुजाण आणि जबाबदार नागरिक जो आहे तो घडवायचा आहे, तो युवा पिढीच्या माध्यमातून। नक्की। मग या पार्श्वभूमीवरती कोणती अशी कौशल्य आहेत की जी आजच्या युवा पिढीलाही यायलाच हवीत असं आपण म्हणू शकतो? जग बदलतं आहे, युग बदलतं आहे, बदलत्या काळाची पावलं ओळखून आपल्याला कोणत्या ठिकाणी रोजगाराच्या संधी आहेत हे युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे। अवतीभोवतालची परिस्थिती बघून जर रोजगार मिळवायचा असेल तर रोजगाराकडे आपल्याला जायला लागतं, रोजगार आपल्याकडे येत नाही आणि तो रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काही बेसिक कौशल्य आहेत ती युवकांनी आत्मसात केली पाहिजे। मग ते भाषिक कौशल्य असेल, श्रवणाचं कौशल्य असेल किंवा आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताणतणावाचं जे कौशल्य आहे ते जास्त युवकांनी आत्मसात करण्याची महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये। आणि तुम्ही जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला भाषिक कौशल्य, संवादाचं कौशल्य असणं आवश्यक आहे। तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असाल आणि तुम्हाला जर संवादाचं कौशल्य आत्मसात केलेलं असेल तर नक्की तो युवक रोजगार मिळवू शकतो। तेव्हा ही जी बेसिक कौशल्य आहेत ती युवकांनी निश्चितपणे आत्मसात केली पाहिजे। उत्पादकता हा आजच्या काळामध्ये परवलीचा शब्द आहे। मुळात कोणत्याही क्षेत्रामध्ये असताना उत्पादकता काय आहे, फायनल रिझल्ट काय आहे असं विचारणा केली जाते। मग उत्पादकता वृद्धिंगत व्हावी या दृष्टिकोनातनं युवकांनी कोणती कौशल्य आत्मसात करायला हवीत? खरं तर उत्पादकता ही वाढीसाठी वेगवेगळ्या उद्योजकांसाठी किंवा व्यवसायासाठी आवश्यकच आहे, परंतु त्यासाठी नुसतं एक निश्चित स्वरूपाचं कौशल्य आत्मसात करून चालणार नाही, तर युवकांनी बहुकौशल्य आत्मसात केली पाहिजे
आणि एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये आपण काम करत असताना अमुक एक मालक आहे आणि आपण एक नोकर आहोत, त्यामुळं तो जे काम करतो ना ते मर्यादित स्वरूपात करतो, त्याच्यात क्षमता खूप असतात, परंतु त्या क्षमतेनुसार तो त्याचं योगदान करत नाही. तर मला असं वाटतं की आपणच आपल्या कामाचे मालक आहोत या भावनेने जर आपण तिथे काम केलं तर मला वाटतं मालक आणि नोकर आणि रोजगार युवक याच्यातली दरी कमी होईल आणि उत्पादकता वाढवण्यासाठी जसं आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. नक्कीच. तर तरुणांनी आता अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर शेतीमध्ये देखील उत्पादकता आपण वाढवू शकतो. पण त्याला पारंपरिक शेतीचं ज्ञान असलं पाहिजे, केवळ ज्ञान असून चालणार नाही. तर शेती आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय करून ती कशी उत्तमरित्या करता येईल, मग खतांचं, बी बियाण्यांचं जे काय आता आधुनिक जे काही बदल होत आहेत ते सगळे त्याने आत्मसात करून ती उत्पादकता त्याला वाढवता येईल आणि देशाच्या ज्याला आपण GDP म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा युवकाचं योगदान देता येईल. स्वतः तो आर्थिक समृद्ध होईल आणि ही उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांनी जगामध्ये अनेक बदल होत आहेत. हा कृषीप्रधान देश असल्यामुळे इथली जी उत्पादनं आहेत ती परदेशात पाठवताना ती व्हॅल्यू बेस कशी होतील, तिचं सादरीकरण आपण आणखीन चांगल्या पद्धतीनं कसं करू शकतो याचा विचार करून आपण जर ती कौशल्य आत्मसात केली तर निश्चितपणे उत्पादकता वाढेल, पर्यायाने युवक समृद्ध होईल, देश समृद्ध होईल आणि देशाच्या विकासामध्ये युवकांचं देखील योगदान असेल. म्हणजे असं म्हणता येऊ शकतं की उत्पादकता वृद्धिंगत करण्यासाठी कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय असणं तितकंच महत्त्वाचं आहे. सरांकडनं आणखीन महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची आहे, पण छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात प्राध्यापक उत्तम सुरवाडे. सर, आपण ब्रेकपूर्वी बोलत होतो ते म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय हा आजच्या काळामध्ये प्रत्येक युवा पिढीने घालणं आवश्यक आहे. कौशल्य आत्मसात करताना हा समन्वय घालताना एक शिक्षक म्हणून जेव्हा आपण आहात तेव्हा तुमच्याकडून या दृष्टिकोनातून शिक्षकांच्या प्रती असलेली भूमिका काय आहे किंवा विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा जो समन्वय असतो हे लक्षात घेताना आपली कौशल्य वृद्धिंगत व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने विचार करायला हवा, एक शिक्षक म्हणून आपण काय सांगाल हे जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. विद्यार्थ्यांना आणि युवकांना जर रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण शिक्षक हा विद्यार्थ्यांना दिशा देणारा असतो, शिक्षक हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असतो आणि त्यामुळं शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुखदुःखाशी समरस झालं पाहिजे आणि आपलेपणाने त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकाची भूमिका ही सकारात्मक असली पाहिजे, शिक्षकाची भूमिका ही सहृदयतेची असली पाहिजे, शिक्षकाची भूमिका ही संवेदनशीलतेची असली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर आपण युवकांना मार्गदर्शन केलं तर काय होऊ शकतं याचा आत्मस्तुतीचा दोषही बाजूला सारून मी अगदी मनमोकळेपणाने आपल्याला सांगेल. एक उदाहरण आपल्याला सांगेल की आमच्या नाहटा महाविद्यालयाचा एक विद्यार्थी होता की ज्याने पेटत्या गाडीमधनं एका बालिकेचा प्राण वाचवले. बापरे. त्याच्यासाठी प्रस्ताव जो असतो तो राष्ट्रपती कार्यालयाकडे बालशौर्य पुरस्कारासाठी पाठवावा लागतो. आपण ही साधी घटना आहे, पण आपण जर सहृदयतेने आणि आत्मीयतेने त्याला मार्गदर्शन केलं शिक्षकाने एखाद्या तर काय घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याचा प्रस्ताव आपण दिल्लीला पाठवला मराठी, हिंदी, इंग्रजीमधनं आणि त्याची दखल ही देशामधले सर्वोच्च ठिकाण जे आहे दिल्ली ती तिथे घेतली गेली आणि त्याला बालशौर्य पुरस्कार मिळाला. आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, त्यावेळचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती याच्या हस्ते त्यांना नक्की त्यांच्या हस्ते त्याचा सन्मान झाला. आणि नुसता सन्मानच नाही तर ताई मला सांगायला आनंद वाटतो की या विद्यार्थ्याचा सन्मान झाल्यानंतर त्याला आम्ही सांगितलं होतं की याच्यातनं देखील रोजगार मिळू शकतो कारण तू बालशौर्य पुरस्कार मिळवलेला आहे, तुझ्या धैर्याची निश्चितपणाने दखल घेईल. आणि मला आनंद वाटतोय की त्याच्या त्या धैर्याची निश्चितपणाने दखल घेऊन आज तो मुंबईमध्ये अग्निशमन दलामध्ये कार्यरत आहे. आणि एवढंच नाही तर त्याने गाजवलेलं जे शौर्य आहे त्याचा पाठ्यपुस्तकामध्ये देखील समावेश झालेला आहे. म्हणजे घटना जरी छोटीशी असली
तरी शिक्षकाची भूमिका युवकांना मार्गदर्शन करण्यामध्ये आणि त्याला रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये किती मोलाची आणि महत्त्वाची असू शकते हे आपल्याला लक्षात येतं. नक्कीच. त्याचबरोबर बोला. त्याचबरोबर आणखीन एक आपल्याला उदाहरण देता येईल की आमचा एक गजानन पाचपोळ नावाचा विद्यार्थी होता, निराशेच्या गर्दीत गेलेला. आई वडिलांचा आग्रह होता की त्याने इंजिनियर वगैरे झालेलं पाहिजे, परंतु त्याला इंग्रजीचं एवढं ज्ञान नव्हतं, भाषिक कौशल्य त्याचं एवढं वृद्धिंगत झालेलं नव्हतं. त्या विद्यार्थ्याशी सहज सहृदयतेने बोलताना लक्षात आलं की याला मार्गदर्शनाची गरज आहे, याला प्रेरणा देण्याची गरज आहे. तर प्रेरणा पुस्तकं देऊ शकतात, साहित्य देऊ शकतं, शिक्षक देऊ शकतात. मी एक छोटासा निमित्त मात्र होऊन त्याला उत्तम कांबळे यांचं वाट तुडवताना हे पुस्तक दिलं आणि तो मुलगा आंतरबाह्य बदलला. त्याने त्यांचा संघर्ष बघितल्यानंतर आपणही काहीतरी धडपड केली पाहिजे असा प्रयत्न केला आणि मी त्याच्यातल्या क्षमता ओळखून त्याला मार्गदर्शन केलं, त्याला सहाय्य केलं आणि सांगितलं की तू वृत्तपत्र क्षेत्रामध्ये देखील जाऊ शकतो. त्याने बाहेरून यशवंतराव विद्यापीठाकडनं डिप्लोमा केला आणि मला सांगायला आनंद वाटतो नम्रपणे की तो विद्यार्थी खेड्यातला जो कधी काळी आपलं आयुष्य संपवायला निघालेला होता, तो विद्यार्थी दैनिक सकाळमध्ये उपसंपादक म्हणून काम करायला लागला आणि एका कंपनीमध्ये आता तो स्वतः तर रोजगार मिळवलाच, पण आता तो इतरांना देखील उद्योग द्यायला लागला. ही जी भूमिका आहे ही त्या शिक्षकामुळे आहे. त्यामुळे शिक्षकाची संवेदनशीलता आणि सहृदयता अतिशय महत्त्वाची आहे, मोलाची आहे. नक्कीच सर, जेव्हा आपण असं म्हणतो की ही कौशल्य आत्मसात करताना शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे, आजच्या काळामधलं हे सगळं वातावरण झाले डिजिटलायझेशनचं युग आहे. या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये कोणती कौशल्य आहेत की जी विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवी आणि त्या दृष्टिकोनातनं काय विचार हवा, कुठले कुठले तंत्रज्ञान आहेत, कुठले कुठले नवीन कोर्सेस आहेत, याविषयी काही सांगू इच्छिता का? ताई, माहिती तंत्रज्ञानाचंच मुळात हे युग आहे. जग बदलत आहे, युग बदलत आहे. तेव्हा बदलत्या काळाची पावलं ओळखून आपण नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे. नक्कीच. नवीन स्वप्ने, नव्या योजना, नवीन आशा, नव्या कल्पना, नवे ज्ञान विज्ञान आमुचा सदा असे सांगाती, या मंगलमय देशाचे आहे भविष्य आमुच्या हाती. या मंगलमय देशाचं भवितव्य आणि भविष्य हे तरुणांच्या हातामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी वेगवेगळे जे अभ्यासक्रम आहे, जे बदल आहेत ते आत्मसात केले पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा देखील उपयोग केला पाहिजे. तर मला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था जी आहे, जी मुंबईला कार्यरत आहे, यांनी आता नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ना, त्या नवीन शैक्षणिक धोरणाला डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची आखणी केलेली आहे. शासनाचा GR पण निघालेला आहे. तर पूर्वीची जी काही त्यांचे कोर्सेस होते, अभ्यासक्रम होते, ती बदलून आता नवे नवे तंत्र येत आहेत. अलीकडच्याच काळामध्ये पंतप्रधानांनी जे काय मेक इन इंडिया आहे, स्किल डेव्हलपमेंटचे जे वेगवेगळे प्रोग्राम्स आहे, नव्याने आपण जर बघितलं तर आता सौर ऊर्जा आलेली आहे. त्या संदर्भातले काही कोर्सेस त्याच्यामध्ये आहेत. स्क्रीनवर जर आपण बघितलं, मगाशी बघत होतो आपण की ते अनेक नवीन कोर्सेस आहेत की जेणेकरून त्याचा आपल्याला विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. काही उदाहरण म्हणून आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल अवश्य की ज्याच्यामध्ये आता सेंट्रल कंडिशन प्लांट मेकॅनिक, आता नव्या युगामध्ये ताई आपण बघितलं की एक ड्रोनचं एक खूप क्रेज वाढलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग केला जातो. ड्रोनच्या माध्यमातून शेतीचं सर्वेक्षण करणं असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण प्रक्षेपण करतो तेव्हा देखील असेल, तर ड्रोन टेक्निशियन असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असेल, इंडस्ट्रियल पेंटर असेल, टेक्निशियन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स असेल आणि अलीकडच्या काळामध्ये ना तर रोबोटिक्स अँड डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन याची देखील खूप आवश्यकता लागणार आहे. मेकॅनिक मायनिंग मशिनरी, त्यानंतर टेक्निशियन स्मार्ट सिटीचं आता संकल्पना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी मांडलेली आहे. तेव्हा IoT टेक्निशियन, स्मार्ट हेल्थ केअर, त्यानंतर लिफ्ट अँड एक्सेलेटर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल व्हेकल आणि आता सोलरचा देखील खूप प्रचार आणि प्रसार झालेला आहे. त्यामुळे सोलर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिकल हे देखील कोर्सेस या कार्यालयाच्या माध्यमातून सुरू केलेले आहेत आणि मला असं वाटतं की हे बदलते जे अभ्यासक्रम आहे, नव्याने जे सुरू झालेले आहे, याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी नक्की आपल्याला रोजगार मिळवण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सर, आपण विकसनशील देश असे आजही आपली जागतिक पातळीवरती ओळख आहे.
विकसनशील देश म्हणताना विकसित देश याकडे आपली वाटचाल जोमाने सुरू आहे हे अध्यारूत होतं यामागे. मग या पार्श्वभूमीवरती तरुणाईची भूमिका ही नक्कीच महत्त्वाची आहे. मग विकसित असणं यासाठी कोणती कौशल्य तरुणाईकडे असणं आवश्यक आहे? विकसित देश जर आपल्याला बघायचा असेल तर आजचा वर्तमानाचा विचार केला पाहिजे आणि भविष्याचा वेध घेतला पाहिजे. वा, मी मगाशी आपल्याला सांगितलं की जागतिक स्तरावरती भारताकडे अनेक देश मोठ्या आशेने बघतायत की इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा कम्प्युटरच्या क्षेत्रात, ज्याला आपण संगणकाच्या क्षेत्रामध्ये म्हणतो, जे इंजिनियर्स असतात त्याची खूप आवश्यकता असते. आणि त्यामुळं बदलत्या जगामध्ये, बदलत्या युगामध्ये आपल्याला विविध आव्हानांना सामोरं जाताना जगामध्ये आपल्याला काय केलं म्हणजे रोजगार मिळू शकेल या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आणि या तरुणांनी ही कौशल्य आत्मसात केली पाहिजे आणि रोजगार निर्मिती केली पाहिजे. कार्यक्रमातला फोन आहे, तुमच्या परवानगीने घेते. नक्की नक्की. प्रशांत बोर्डे आपल्याशी बोलतायत बुलढाणाहून. नमस्कार प्रशांतजी. सरांना प्रश्न होता. हो, बोला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं जे स्वरूप आहे त्याबद्दल थोडं सविस्तर जाणून घ्यायला आवडेल सर. अवश्य, छान प्रश्न आहे सर. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याविषयी. नक्की नक्की. ताई, अतिशय सुंदर प्रश्न यांनी विचारलेला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी रोजगार मिळवण्यासाठी अनेकांना वेगवेगळ्या ज्या योजना आणलेल्या आहेत त्या राष्ट्रीय स्तरावरच्या योजना डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्रातही आपण त्याचा कसा विस्तार करू शकतो, कशी त्याची अंमलबजावणी करू शकतो या दृष्टीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आत्ताच नुकतीच सुरू झालेली आहे. अगदी 4-6 दिवसांपूर्वी म्हणजे 9 जुलैला हा GR बाहेर पडला. आणि या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश आहे की जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना जे मनुष्यबळ लागतं ते आवश्यक असलेलं मनुष्यबळ आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि युवकांना रोजगारक्षम बनवलं पाहिजे. अतिशय वेगळी आणि आगळी योजना आहे. स्क्रीनवर पण आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. या मुख्यमंत्री योजनेचं वेगळेपण असं आहे की आतापर्यंत कुठेही आपल्याला रोजगार मिळवायचा असेल तर अनुभव मागितला जातो. यामध्ये एक वेगळी बाब आहे ती जी नाविन्यपूर्ण आहे की तुम्हाला अनुभव नसला तरी चालेल, ज्यांना अनुभव नाही त्यांनाच तर या माध्यमातून अनुभव उपलब्ध करून द्यायचा आहे. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला फील्डवरती जाऊन काम करायचं आहे आणि काम करत असताना त्यांना विद्यावेतन पण दिलं जाणार आहे. याच्यामध्ये काय होणार आहे की महास्वयं नावाचं एक पोर्टल महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये 10वी 12वी उत्तीर्ण झालेले, ITI, त्यानंतर पदवी पदव्युत्तर शिक्षण ज्यांनी धारण केलेलं आहे असे विद्यार्थी त्याची नोंदणी करू शकतात. आणि ती नोंदणी केल्यानंतर त्यांना एक नोंदणी क्रमांक मिळेल आणि ज्या व्यावसायिकांना किंवा उद्योजकांना मनुष्यबळ हवं आहे ते देखील त्याच्यामध्ये नोंदणी करू शकणार आहे. म्हणजे दोघांचा समन्वय यामध्ये घडवून खऱ्या अर्थाने आता या आधुनिक पद्धतीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून युवकांना रोजगार याच्यामधनं मिळणार आहे. आणि विशेष महत्त्वाची बाब याची अशी आहे की त्या युवकांना दरमहा 6,000 ते 10,000 असं विद्यावेतन देखील मिळणार आहे. तर आपण पोर्टलचं नाव पुन्हा एकदा सांगूया जेणेकरून प्रेक्षकांपाशी ते व्यवस्थित पोहोचेल. नक्की नक्की. यासाठी पोर्टल जे आहे आता mahaswayam.gov.in असं पोर्टल जे महाराष्ट्र शासनाचं आहे त्यावरती या विविध योजना आहेत. त्याच्यामधली ही एक योजना आहे. आणि महास्वयं पोर्टलवर याची नोंदणी जसं विद्यार्थ्यांना करता येणार आहे तशी उद्योजकांनाही करता येणार आहे. आणि याच्यातल्या अगदी सोप्या ज्याला आपण अटी म्हणूया की पात्रतेच्या अटी आहे की तो महाराष्ट्रातला रहिवासी असावा, 18 ते 35 वयोगट त्याचा असावा, त्याने बँकेमध्ये खातं काढलेलं असावं, ते आधारशी जोडलेलं असावं. अगदी साध्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की युवक ते सहजतेने पूर्ण करू शकतात. आणि उद्योजकांना देखील कुशल असं मनुष्यबळ मिळणार आहे. त्यामुळे ही योजना जी आहे नक्कीच एक आमूलाग्र बदल युवकांच्या मध्ये निर्माण करेल असा मला ठाम विश्वास वाटतो. आणि या योजनेचं एक ठळक वैशिष्ट्य आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या युवा कार्य प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिपच्या माध्यमातून जवळपास 10 लाख युवकांना
एक आर्थिक वर्षामध्ये रोजगार मिळणार आहे आणि याचा जो कालावधी आहे प्रशिक्षणाचा फक्त 6 महिन्याचा आहे. अच्छा. म्हणजे प्रत्यक्षात फील्डवरती जाऊन त्याला काम करण्याची देखील संधी मिळणार आहे. मस्त. पुढचा फोन आहे तो घेते. पद्मश्री लांडगे आपल्याशी बोलतायत सोलापूरहून. नमस्कार. नमस्कार सर. जी बोला. मी पद्मश्री लांडगे बोलतोय सोलापूर जिल्ह्यातून. तर माझा प्रश्न असा होता की छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरासंबंधी काय माहिती देऊ शकता? अवश्य. नक्की. एक चांगला प्रश्न आपण विचारला. फार दूरवरून प्रश्न विचारलेला आहे. माहिती तंत्रज्ञानाने आपण तिकडे आहात, मी इथे आहे. आपण म्यान आणि मून मधलं अंतर जरी कमी झालेलं असलं तरी माणसातलं अंतर कमी झालेलं नाही आणि अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. तर छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर यामध्ये जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर देखील खूप उत्तम पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून इयत्ता 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांनी आपलं क्षेत्र कसं निवडलं पाहिजे, त्या शिक्षणाच्या विविध संधी याबद्दलची माहिती आपण त्या शिबिरांमधनं देतो. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI मधील व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांची देखील त्याच्यामध्ये माहिती दिली जाते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची माहिती, शैक्षणिक कर्ज, त्यानंतर शिष्यवृत्ती याची देखील इत्थंभूत माहिती आपण त्यांना देतो. त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांची देखील आपण त्यांना माहिती देतो. हो, त्यामुळं परदेशामध्ये देखील शिक्षणाच्या कोणकोणत्या संधी आहेत हे देखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं. कारण हे जगच मुळात माहिती तंत्रज्ञानाचं आहे. ज्याच्याकडे माहिती आहे ना तो खऱ्या अर्थाने या सगळ्या आव्हानांना सामोरा जातो. माहितीचं भांडवल हेच आपलं उद्याचं रोजगार निर्मितीचं खूप मोठं साधन आहे आणि मला असं वाटतं त्यासाठी ती माहिती या युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी छत्रपती शाहू महाराज जे रयतेचे राजे होते, ज्यांनी सामाजिक समता आणलेली आहे, त्या 2 घटकांमधली जी दरी आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने हे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर हे जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित केलं जातं आणि तरुणांनी नक्की त्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. फार महत्त्वाची अशी ही 2 कौशल्याच्या विविध योजनांविषयी सरांनी माहिती दिलेली आहे. आणखीनही बरंच काही आहे ज्याविषयी जाणून घ्यायचं आहे. छोटासा ब्रेक घेतोय आणि आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे कौशल्य विकास याविषयी. 15 जुलै हा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पातळीवरती जाहीर केलेला हा जागतिक युवा कौशल्य दिवस आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हॅलो सह्याद्रीचा विषय आहे ते म्हणजे युवा कौशल्य आत्मसात करणं, युवकांची ऊर्जा आणि कौशल्याची दिशा. त्या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करतायत प्राध्यापक उत्तम सुरवाडे. सर, जेव्हा या सगळ्या कौशल्याच्या विविध योजनांविषयी आपण बोलतो तेव्हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही सुरुवातीला सुद्धा नमूद केला होता, आजच्या काळामध्ये युवा पिढी ही बरंच काही करू इच्छिते पण ते करताना सुद्धा जरासे काही उणे अधिक झालं तर पटकन नैराश्यानं या पिढीला ग्रासलं जातं. मग या नैराश्याच्या गर्तेमध्ये गेल्यानंतर जे काही करायचे ते उद्दिष्टही एकीकडे राहतं, काय करायचं आहे हे भानही सुटतं आणि करता करता नवीन दिशा गवसण्याचं भानही सुटण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवरती नैराश्याने ग्रासून न जाता सकारात्मकतेने पाय पुढे टाकायला हवेत. याविषयी आपण काय सांगू इच्छिता? मी इथे नमूद करू इच्छिते की सरांचा स्वतःचा प्रवास जो आहे तो अतिशय वेगळा आहे आणि खडतर आहे पण दिशादर्शकही आहे. त्या माध्यमातून आपण मार्गदर्शन युवा पिढीला करावं. नक्की. नवीन जी पिढी आहे, नवीन जे युवक आहे यांना पटकन यश हवं असतं, शॉर्टकट हवा असतो. ते छोट्या छोट्या गोष्टींनी देखील पटकन निराश होतात. पण मी युवकांना सांगेन की आपण निराश न होता सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपण जे काही जीवनामध्ये संकट आहेत त्यांना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. आपण नैराश्याचं म्हणालात की युवकांमध्ये नैराश्य येऊ नये यासाठी त्यांनी ज्यांनी संघर्षातून जीवन जगलेले आहे, अशी प्रतिकूलतेला ज्यांनी अनुकूलता मानून जीवनात संघर्ष केलेला आहे, तर संघर्षाला सामोरं जाण्याचं एक कौशल्य त्यांनी आत्मसात केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण म्हणाला की माझा देखील प्रवास तसाच आहे. जसा दिस डुबोनी जाई काळोखाचे राज्य असे, आम्ही असू झोपडीत, झोपडीत साधा दिवा नसे.
घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे. कुठे बडविले जात कुठे चून कुठे वागे. नाकात जाई वास त्यांचा पोटात असे अंधार सारा. तशा डोळ्यातून येती फक्त आसवांच्या धारा, फक्त आसवांच्या धारा. अशा अवस्थेमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मीही जगत होतो. आणि प्रतिकूलते परिस्थितीतून जगत असताना कुठेही निराशा न ठेवता आलेली जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाण्याची वृत्ती ठेवली आणि जीवनामध्ये संघर्ष करत राहिलो. प्रत्येक पावलोपावली असा कुठलाही क्षण नाही. मला तर नेहमीच वाटत आलेलं आहे की साही मनवा दुःख की चिंता क्यों सताती है, दुःख तो अपना साथी है. दुःख माझ्याबरोबर सावलीसारखंच पाठलाग करत राहिलेलं आहे. आणि असं असूनही मी कधी डगमगलो नाही, कधी निराश झालो नाही. पण जेव्हा जेव्हा मी निराश व्हायचो, जेव्हा जेव्हा मी उदास व्हायचो, तेव्हा मी साहित्य वाचायचो. मी मगाशी उल्लेख केला, साहित्य माणसाला बळ देतं, ऊर्जा देतं, नक्कीच, आणि जगण्याची उमेद देतं, एक नवी उर्मी देतं. म्हणून प्रतिकूलतेमध्ये जी जगलेली माणसं आहे, मग ती उत्तम कांबळेंसारखी दिग्गज माणसं असतील किंवा अनेक उदाहरणं त्याला सांगता येतील की प्रतिकूलतेला अनुकूलता मानून जी जगली त्यांचा आदर्श मी डोळ्यापुढे ठेवत होतो आणि वाटचाल करत होतो. आणि विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा मी मगाशी आपल्याला सांगितलं की अनेक युवकांनी, अनेक मुलींनी त्यांच्या पॉकेट मनीमधले पैसे, खाऊचे पैसे त्या काळामध्ये मला शिक्षणासाठी दिले आणि मी शिकत गेलो. तर या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या भावनेने अनेकदा मी प्रयत्न केले, त्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं गेलं. एक उदाहरण आपल्याला सांगायला मला आवडेल की मी ज्या शाळेमध्ये शिकलो विद्यार्थी म्हणून, तिथल्या शिक्षकांनी मला वार लावून जेवू घातलेलं. त्यामुळं एखादा विद्यार्थी जर असेल, तो वर्गामध्ये जर आला नाही तर आता एवढी संवेदनशीलता आणि आपलेपण राहिलेलं नाही. त्या काळी मी अगदी पहिलीपासून तर आतापर्यंतचा जो माझा सगळा प्रवास झालेला आहे, प्रत्येक वेळी वर्गामध्ये पहिला येत होतो. तेव्हा वर्गात पहिला आलेला विद्यार्थी येत नाही असं बघितलं तर शिक्षक माझ्या वसतिगृहामध्ये स्वतः आले आणि त्यांनी मी आजारी असताना खिचडीचा एक घास माझ्या तोंडामध्ये भरवला. तेव्हा खिचडीचा घास तोंडात घेताना डोळ्यातनं अश्रू आले आणि ते त्या खिचडीमध्ये मिसळले आणि तेव्हा कळलं की अश्रूंची चव ही खारट असते. तेव्हा असा जो संवेदनशील शिक्षक आहे, संगणक आलं, युग आलं, अशा संवेदनशील शिक्षकाची कोणी जागा घेऊ शकत नाही. असा प्रतिकूलतेतून आणि संघर्षातून प्रवास केलेला असल्यामुळं हे निराशेच्या गर्तेमध्ये अडकलेले जे विद्यार्थी आहेत, त्यांनी असे जीवनामध्ये वेगवेगळे लोक आहेत की ज्यांनी असं यश संपादन केलेलं आहे. त्यांचा प्रवास म्हणजे असं म्हणता येऊ शकतं की तुम्ही मागे वळून जेव्हा बघता किंवा सिंहावलोकन करता, तशा पद्धतीने प्रत्येक टप्प्यावर तरुणाईने सुद्धा आपल्या आयुष्याचं आणि दिशेचं सिंहावलोकन करणं हे आवश्यक आहे. वय महत्वाचं नाही, पण त्या दृष्टिकोनातून आढावा घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. पुढचा फोन खोळांबलाय, तो तुमच्या परवानगीने घेते. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे मॅडम, काही युवा पिढी अशी आहेत की त्यांच्याकडे कला भरपूर असतात, काही तर वेगवेगळे छंद वगैरे सगळं असतो, पण ते कला सादर करण्यासाठी त्यांचे व्यासपीठ म्हणा किंवा संधी वगैरे मिळत नसतो. आणि काही असं असतं की त्यांच्याकडे कला असतो पण त्यांनी संधी करायला घाबरतात की लोक काहीतरी म्हणतील, आपले काहीतरी चुकेलं म्हणून असं ते भिवून त्यांनी गप असतात. मग तशा युवकांना तुम्ही काय मार्गदर्शन करावे की आपली कला सादर कशी करावी किंवा करत असताना काय केली पाहिजे, तुम्ही काय सांगाल, असा माझा प्रश्न आहे. आणि आता मी सुद्धा एक असे गाणी, कविता वगैरे करायची आवड निर्माण आहे, पण मला बाहेर काढता येत नाही. मग अशा तुमच्या संधीच्या माध्यमाने मी सुद्धा एक सादर करतो. कागज के फूल से खुशबू लेने में क्या मजा, जिस घर में सह्याद्री वाहिनी न हो उस घर में बैठने में क्या मजा. सह्याद्री वाहिनी से बनती है दोस्ती और दोस्ती से बनती है प्यार, प्यार से सब लोग देखिए सह्याद्री वाहिनी एक बार, देखते ही रहोगे बार बार. अच्छा रहता है सह्याद्री वाहिनी प्रोग्राम का सिलसिला, इसलिए मेरा निपाणी से मुंबई तक सह्याद्री वाहिनी से दिल मिला. ईस्ट और वेस्ट सह्याद्री वाहिनी प्रोग्राम इज व्हेरी व्हेरी बेस्ट. रेन और सैन सह्याद्री वाहिनी प्रोग्राम इज व्हेरी व्हेरी फाईन. असं मी म्हणजे आवड असते, वेळ मिळते करायला. उत्स्फूर्त कवी म्हणायला पाहिजे तुम्हाला शिवानंदजी. धन्यवाद. तुमच्या माध्यमातून सगळ्यांपाशीच याविषयी मार्गदर्शन पोहोचेलच. त्याचबरोबर सह्याद्री वाहिनीवरती तुमच्या सगळ्यांचा जो लोभ आहे तो त्याबद्दल सह्याद्री वाहिनी तुमची आभारी आहेच आहे, पण दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावा ही खरंच मनापासून सदिच्छा. सर, आता मी जर सांगितलं तसं व्यासपीठ आहे तेव्हा बोलायची हिंमत नाहीये आणि बोलायची हिंमत आहे तेव्हा व्यासपीठाचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती युवा पिढीने कशा पद्धतीने स्वतःला सक्षम घडवायला हवं?
खूप छान आणि माझ्या मनातला की ज्याविषयी मी बोलू इच्छित होतो तोच प्रश्न नेमका आला. वा. खरं तर जीवनामध्ये अशी ठरवून संधी काही बऱ्याचदा मिळत नाही. अशा वेळेला मी नेहमीच सांगत आलेलो आहे की मला अचानक संधी मिळते. एखादं संकट येतं आणि त्या संकटाचं रूपांतर आपण संधीमध्ये करता येतं. मी आपल्याला सांगितलं मगाशी की निवेदनाच्या क्षेत्रामध्ये देखील असंच झालेलं आहे. जसं आपल्या प्रश्नकर्त्यांनी विचारलं की संधी मिळत नाही. असंच एक संमेलन होतं जळगावमध्ये भरलेलं. तिथला निवेदक आलेला नव्हता आणि ऐन वेळेला मी तिथे समोर असताना कोणीतरी सांगितलं की याला बऱ्यापैकी बोलायला येतं. तेव्हा पटकन मी तिथे ती संधी घेतली आणि मला तिथे बोलण्याची संधी मिळाल्यानंतर ते संमेलन आपण गाजवलं. तर आपल्याला संधी चालून जरी आलेली नसेल तर एखादी संधी जेव्हा संधीच्या शोधामध्ये आपण असतो तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण आपला प्रयत्न करीत राहिलं पाहिजे. नक्कीच. एक दिवस कुठे ना कुठेतरी संधी मिळते आणि आपण आपल्याला अपेक्षित असलेला जो परिणाम आहे तो आपल्याला मिळू शकतो. नक्कीच. म्हणजे असं म्हणता येऊ शकतं की जेव्हा संधी मिळते तेव्हा त्या संधीचं सोनं हे करता यायलाच हवं आणि अस्सल हिरा हा खणखणीत असतो, तो कुठेही चमकतोच, नाही का सर? नक्की नक्की. या सगळ्याचा विचार करताना अजून एक मुद्दा येतो सर, ते म्हणजे काही भाग असे आहेत की जे वेगवेगळ्या गोष्टींनी ग्रासलेले आहेत. तिथे अनेक गोष्टींविषयी मानवा असते किंवा हिंसकता भारलेली असते. अशा प्रदेशांचा विचार करताना त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये तिथल्या युवा पिढीने एक हिंसकतेला बाजूला सारून, जसा यंदाचं आपलं थीम आहे ते म्हणजे शांतता आणि विकासातून कौशल्य वृद्धिंगत करणं, तर या दृष्टिकोनातून विचार कसा व्हायला हवा? शांततेच्या मार्गाने हिंसकतेला दूर ठेवून या युवा पिढीने कौशल्य आत्मसात कशी करावीत, खास करून नक्षलग्रस्त भागांमधल्या युवा पिढीने? नक्की नक्की. काही भाग जो आहे हा नक्षलग्रस्त आहे. तर त्या नक्षलग्रस्त भागामधले जे युवक आहे किंवा जे नक्षलवादी आहेत त्यांनी जर आत्मसमर्पण केलं किंवा त्यांचे पाल्य असतील तर त्याचा देखील शासनाने विचार करून त्यासाठी सुद्धा त्यांची प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांना देखील या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना देखील एक सामाजिक न्याय मिळाला पाहिजे या भावनेने देखील शासन काम करतं. कारण एखादी घटना घडते, एखाद्यावर अत्याचार होतो तर तो न्याय मागण्यासाठी कुठेतरी जातो, तो झाला त्याला न्याय, परंतु सामाजिक न्याय देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हा सामाजिक न्याय त्यांना मिळाला पाहिजे. जेव्हा त्यांना समाज मान्यता मिळते, जेव्हा त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना आपण संधी दिली असं वाटतं. तेव्हा अशा भागांमध्ये सुद्धा काही संस्था निर्मित केलेल्या आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी याची सगळी माहिती मिळते आणि आपण संपर्क करून नक्की नक्षलवादी भागामधल्या युवकांना देखील या मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला आणता येईल. खूप महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे. आणखीनही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बोलायचे आहेत. एका शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचतोय, पण तत्पूर्वी छोटीशी विश्रांती घेतोय आणि लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक युवा कौशल्य दिवस आज आपण साजरा करत आहोत. 15 जुलै हा महत्त्वाचा त्या दृष्टिकोनातनं संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीने जाहीर केलेला दिवस आहे. यंदाची त्यांची थीम आहे शांतता आणि विकासासाठी युवकांनी कौशल्य आत्मसात करणं. या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करत आहेत प्राध्यापक उत्तम सुरवाडे सर. सर, आपण अनेकविध मुद्द्यांविषयी, कौशल्यांविषयी, विविध भागातल्या युवा पिढी आणि त्यांनी कौशल्य कशी आत्मसात करावी या सगळ्याविषयी बोलतो. पण या पार्श्वभूमीवरती असाही एक युवा वर्ग आहे, जसं आपण कृषीप्रधान देशामधल्या कृषीकडे आकृष्ट झालेल्या युवा पिढीविषयी बोलतो, तसंच सामाजिक कार्यामध्ये झोकून द्यायचं आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार करणारी सुद्धा युवा पिढी आहे. त्यांना सुद्धा आपण कशा पद्धतीने वाटचाल करावी, सामाजिकदृष्ट्या ध्येय कसं विकसित करावं याविषयी विचार असतो. कोणती कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे याविषयी तुमच्या उदाहरणामधूनच मार्गदर्शन करावं असं वाटतं. नक्की. कॉर्पोरेट क्षेत्र जे आहे, आपण आधी सामाजिक क्षेत्राविषयी बोलूया आणि मग कॉर्पोरेट क्षेत्राविषयी. पहिल्यांदा सामाजिक क्षेत्राविषयी बोलूया, काही हरकत नाही. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण वेगवेगळे प्रयोग करू शकतो. फक्त मनामध्ये पाहिजे इच्छाशक्ती, आणि ती इच्छाशक्ती जर असेल तर आपण अनेक उपक्रम राबवू शकतो. नक्कीच. कोरोनाच्या काळामधलं आपल्याला उदाहरण देता येईल की सगळं जग थांबून गेलेलं होतं आणि जग थांबलेलं असताना तेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून
आपल्याला एक सामाजिक भान ठेवून काय करता येईल, तेव्हा उपप्राचार्य या नात्याने मी सतत विचार करत होतो की आपल्याला काय करता येईल. त्यावेळेला माझ्या मनात कल्पना आली की विद्यार्थ्यांना घर बसल्याला प्रवेश प्रक्रियेचं आपल्याला ज्ञान कसं देता येईल. तेव्हा माझ्या महाविद्यालयामध्ये जिथे मी कार्यरत आहे, भुसावळ कला विज्ञान महाविद्यालय, तिथे आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर मोहनभाऊ फालक आणि महेश फालक यांच्या सहयोगाने मी माहिती मार्गदर्शन आणि सहायता केंद्र सुरू केलं. आणि त्या माहिती मार्गदर्शन सहायता केंद्रातून एक हेल्पलाईन सुरू केली की विद्यार्थी आणि पालक घर बसल्या फोन करून सगळी माहिती घेऊ शकत होता की प्रवेश कधी होणार आहे, त्याची प्रवेश फी किती असणार आहे, मला काय काय कागदपत्रक लागतील. इव्हन दो पालकांच्या मीटिंग सुद्धा आम्ही त्या ऑनलाईन घेतल्या आणि त्यामधून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया कशी सुकर करता येईल त्याचाही आपण प्रयत्न केला. तेव्हा असे छोटे छोटे विषय असतात की ज्यामधनं आपण सामाजिक भान जपू शकतो. माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा समन्वय आपण साधला असं म्हणता येईल. आता आपण बोलूया कॉर्पोरेट क्षेत्राविषयी जे तुम्ही सांगत होता. जी जी कॉर्पोरेट क्षेत्र जे आहे त्यांना एक CRS फंड असतो. मी आपल्याला उदाहरण देईल की शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा असे विद्यार्थी आहे की त्यांना दर्जेदार शिक्षणाची आवश्यकता आहे, परंतु ते वंचित आहे. त्यांना क्वालिटीचं शिक्षण मिळत नाही आणि त्या क्वालिटीचं शिक्षण मिळण्यासाठी या कॉर्पोरेट क्षेत्राने देखील सकारात्मक होऊन त्यांना मदत केली पाहिजे. यासाठी मी उदाहरण देईल, आताच अलीकडे जे शिक्षक आमदार म्हणून आता निवडून आलेले आहेत जमू अभ्यंकर साहेब, यांना जेव्हा कळलं की धारावी सारख्या ठिकाणी 3000 मुली ह्या शिक्षणापासून वंचित आहे, तेव्हा संवेदनशील आहेत त्यांचं मन हळवं आहे. त्यांनी तिथे जाऊन त्या मुलींकरता 3 कोटी रुपये CRS फंडामधून मिळवले आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं. किंवा आमचे एक मित्र आहेत संजीव आधार वाडे की ज्यांनी सामूहिक विवाह कोरोनाच्या काळामध्ये 501 मुलींचं पालकत्व स्वीकारलं. तेव्हा असे जे वेगवेगळे उपक्रम राबवतात, जे रोजगार निर्मिती करतात, अशा क्षेत्राला कॉर्पोरेट जगताने CRS फंडच्या माध्यमातून सक्षम बनवलं पाहिजे. त्यांनी एक लायब्ररी पण सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. अनेक विद्यार्थी MPSC UPSCची परीक्षा तिथनं पास झालेले आहेत आणि भारतामध्ये एक आगळंवेगळं ठरेल असं एक आधुनिक संकुल या संविधानाच्या काळामध्ये निर्मितीला 75 वर्ष होत आहेत, म्हणून एक ड्रीम प्रोजेक्ट त्यांचा आहे, तो देखील ते सुरू करतायत. तेव्हा कॉर्पोरेट क्षेत्राने अशा व्यक्तींना किंवा स्वयंसेवी संस्थांच्या मागे जर उभं राहिलं तर त्यांना रोजगाराची संधी मिळेल आणि शिक्षणाची संधी मिळेल. आणि कॉर्पोरेट क्षेत्र आमचे जे भवरलाल जैन आहेत जळगावचे, ज्यांनी जैन इरिगेशनमध्ये काम केलेलं आहे, त्यांचंही उदाहरण आपल्याला सांगता येईल की शेतीमध्ये मातीमध्ये तिथल्याच माणसांना कसा रोजगार मिळेल याचा त्यांनी उपयोग म्हणजे विचार केलेला आहे आणि साहित्य आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. तेव्हा जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणारं जर आपल्याला कुठलं क्षेत्र असेल तर ते शिक्षण क्षेत्र आहे आणि म्हणून शिक्षण क्षेत्राला प्रबळ करणं, त्याला मदत करणं, त्याला सक्षम करणं हे कॉर्पोरेट क्षेत्राचं आहे काम आणि ते तरी जरूर करावं. वेळ खूप कमी आहे, पण जाता जाता तरुणाईला, शिक्षकांना, पालकांना आणि शिक्षण तज्ञांना आपण काय सांगू इच्छिता? पटकन सांगू. खूप मनामध्ये आहे, माझ्या मनात खूप होतं. वेळेची मर्यादा, काळाची मर्यादा असल्यामुळं मी बऱ्याचदा सांगतो की दिल में बातें तो बहुत है, लगता है क्या कहूँ ना कहूँ, अशी माझी अवस्था झालेली. परंतु आपले प्रश्न आणि जे श्रोते आहे याच्यामध्ये समन्वय घडून मी एवढंच म्हणेल की हा जो युवा दिन आहे, युवा कौशल्य दिन आहे, यासाठी युवकांना आणि या सगळ्यांना संदेश मी देणार. कारण त्या कवितेमध्येच सारं आलं आहे की उठा उठा रे युवकांनो, तुम्ही स्वस्त किती बसणार, बापूजींचं स्वप्न पूर्ण कधी होणार, सांगा पूर्ण कधी होणार, टाका बदलून चित्र हे सारे, बघता कसली वाट, नवराष्ट्राचे शिल्पकार तुम्ही घ्या सूत्रे हातात, तुमच्या वाचून कार्य थोर हे सुरू कोण करणार, उठा उठा रे युवकांनो, तुम्ही स्वस्त किती बसणार, बापूजींचं दिव्य स्वप्न ते पूर्ण कधी होणार, सांगा पूर्ण कधी होणार. कारण रोजगाराभिमुख जीवन कौशल्य त्या काळी बापूजींनी स्वप्न पाहिलेलं होतं, गांधीजींनी, म्हणून जीवन शिक्षण पद्धती आणलेली होती आणि म्हणून युवकांनी तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक जागृत झालं पाहिजे आणि हा देश पुन्हा समृद्ध केला पाहिजे असं मला वाटतं. जेव्हा जबाबदार सुसंस्कृत नागरिक हा युवा पिढीमध्ये वसलेला आहे असं आपण म्हणतो, तेव्हा ती जबाबदारी फक्त युवा पिढीची नाही तर त्याच्या मागे असलेल्या ज्येष्ठांची सुद्धा आहे.
आणि शिक्षक, पालक आणि सगळीच पिढी जी आहे त्यांनी युवा पिढीकडे जेव्हा आपलं लक्ष केंद्रित केलेलं असतं तेव्हा जबाबदार नागरिक, सुसंस्कृत नागरिक आणि जागतिक आव्हानांना समर्थ असलेली ही युवा पिढी एक जबाबदार नागरिक म्हणून समाजाला, जगाला आणि या देशाला विकसित देश म्हणून साबित करू शकेल. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत, अद्ययावत माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.